की जिल्हा परिषद शाळा ज्या पद्धतीत बंद होण्याच्या मार्गावर आहे त्याचं कुठं ना कुठं आपण म्हणजे नागरिक असो ते सर्व जबाबदार आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषद शाळा ह्याचं महत्व काय हे आज आपल्याला कळत नाही, पण भविष्यात जेव्हा हे जिल्हा परिषद शाळा बंद होतील तेव्हा आपला विद्यार्थी कुठे शिकेल, त्याला कसं शिक्षण दिलं जाईल, हे सगळे प्रश्न आपल्याला भविष्यात येणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आज ज्या पद्धतीचं महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या गावात विद्यार्थी स्वतः कलेक्टर ऑफिस मध्ये जात आहेत आणि स्वतःच्या शिक्षणासाठी लढत त्याच पद्धतीत प्रत्येक गावातनं प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की माझी जिल्हा परिषद शाळा किमान माझ्या घरात जर 3 मुलं आहेत तर त्यातला एक मुलगा जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकला पाहिजे, तरच तो पुढे जाईल. ज्याला एज्युकेशन घ्यायचा असतो तो ट्युशन किंवा ऑनलाईन मोबाईलवरून पण एज्युकेशन घेतो. त्याला इंग्लिश शाळा पाहिजे किंवा क्वालिफाय शाळा पाहिजे किंवा हायर शाळा पाहिजे अशी गरज नसते. स्वातंत्र्य दिनानिमित्तच फक्त झेंडा आता दिसला पाहिजे का, तो झेंडा वरती उठला पाहिजे, तो झेंडा वरतीच राहायला पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातून आपल्या कुटुंबातला एक नागरिक किंवा एक व्यक्ती 100% या देशाचं नाव असं मोठं होईल त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मी देशाला काय देतोय, मला देशाला काय दिलं पाहिजे, माझ्याकडनं देशाला काय केलं पाहिजे. का जेव्हा आपण आई वडील आपल्याला वाढवतात तेव्हा आई वडिलांना आपण काहीतरी परत देण्याचा विडा उचलतो किंवा मी यांची देखभाल करेन. मग ज्या देशाने आपल्याला पाळलंय त्या देशात आपण उतारलोय, मग त्या देशाला काहीतरी परत देणे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मग तेच एक असलेला हा विडा किंवा ही शपथ आपण आज घेऊया की ज्या पद्धती स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्या ज्या स्वतंत्र सैनिकांनी ह्या देशाला बलिदान दिले, या देशासाठी बलिदान दिले, या भविष्यासाठी बलिदान दिले, जिथं आपण या योगदान करू शकतो, आपला व्यक्ती इथं येऊन काही करू शकतो, आपला व्यक्ती भविष्याची लढाई लढू शकतो, त्या अनुषंगाने आपण पण आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती लोकांच्या हितासाठी लोकांच्यासाठी देशासाठी काहीतरी करू शकतो. हा विडा किंवा हा विचारधारा आपली असली पाहिजे आणि तीच विचारधारा घेऊन पुढे गेलं पाहिजे. एज्युकेशन इज फंडामेंटल राईट. एज्युकेशन हा आपल्याला पाहिजे आणि एज्युकेशनच्याच माध्यमातून लोक पुढे जातात. तू एकटी बदलू शकत नाहीस, पण आम्ही सगळे मिळून नक्की